जय भीम इंडिया में मैं स्वीटी आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। अब खबरें विस्तार से। मुंबई के मीरा रोड माड़ा कॉलोनी में संविधान दिवस मनाया गया। भारतीय संविधान दिवस के अवसर पर मीरा भाईदर नगर निगम की पूर्व महापौर श्रीमती जोशना हसनाले उपस्थित रही और संविधान की प्रस्तावना के पत्र का विमोचन किया गया और प्रस्तावना का वाचन किया गया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चबूतरे का उद्घाटन उनके मंगल हाथों किया गया। मंगेश कबले, स्वप्निल जाधव इस कार्यक्रम में, संदीप गायकवाड़, जलिंदर शिंदे और विशाल जाधव सभी मौजूद रहे। सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्व व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या संविधानामुळे मी आपल्यासोबत म्हणजे आपल्यासमोर बोलतो आहे। आम्हाला जे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे हे या भारतीय संविधानामुळेच आहे आणि त्याचा गौरव कसा करायचा तर आम्ही आमच्या चळवळीतल्या काही मित्रांबरोबर डिस्कशन करून या ठिकाणी भारतीय संविधानाची एक प्रस्ताविका आणि आमचा या चौथऱ्याचं काम केलेलं आहे। यहाँ पर वंदन किया गया और बहुत ही अच्छा सुंदर कार्यक्रम का आयोजन यहाँ पर आयोजित किया गया। इस कार्यक्रम में मैं आई, मैंने देखा कि लोगों में अभी भी संविधान के प्रति जो आदर है, हमारे भारत देश की ये संविधान है जिन्हें हमारे महामानव परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने लिखा हुआ है। और इस संविधान में जो भारत देश में जितने भी हमारे नागरिक हैं उनके हक के बारे में, उनकी स्वतंत्रता के बारे में लिखा हुआ है। और यह हमारा भारत देश लोकशाही राज्य है। सभी लोग यहाँ पे अच्छे संगठित होकर रहने चाहिए। इसके लिए संविधान में प्रावधान रखा हुआ है, न्याय हक की बात है इसमें। और इसी वजह से आज इस भारत देश में हम सभी स्वतंत्रता से मुक्ति से विचार रख सकते हैं और फिर सकते हैं। विविध जाती, धर्म, पंथ आहेत आणि वेगवेगळे विविधतेने नटलेलं आहे, त्या सर्वांना एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम या ग्रंथांनी केलेलं आहे। त्या ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्तीला स्वातंत्र्याचा, समतेचा, बंधुतेचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि याची सर्वांना जाण झाली पाहिजे। या माध्यमातून एक छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनतेला हे कळवतो। नांदेड़ की ओर से संविधान दिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। अनुसूचित जाति मोर्चा के जिलाध्यक्ष साहेबराव गायकवाड़ इनके नेतृत्व में महामानव भारत रत्न इनके पूर्णाकृति पुतले को अभिवादन कर सामूहिक संविधान उद्देशिका वाचन किया गया। इस अवसर पर भाजपा नगराध्यक्ष प्रवीण साले, जिला चिटनीस दिलीप ठाकुर, अनिल सिंह हजारी, राज यादव सहित भाजपा के पदाधिकारी मौजूद थे। मैं आपके माध्यम से देश के सभी नागरिकों को संविधान दिन की शुभेच्छा व्यक्त करता हूं। आज ही के दिन महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने 26 नवंबर 1949 को ये संविधान हमें समर्पित किया था, खुद के प्रति समर्पित किया था। उसके पहले जो ब्रिटिशों का राज हमारे देश पर था, उसके बाद बाबा साहब जी का ये मानना था कि स्वतंत्र भारत में इसके बाद जो भी राजा चुना जाएगा वो लोगों के वोट से चुना जाएगा और संविधान के कारण ही भारत में जात पात, धर्म, पंथ, लिंग ये भेद ना देखते हुए सभी को एक मत का अधिकार दिया गया। वो मत के कारण ही वो देश की अच्छी व चाहने वाली सरकार चुन सकते हैं, नहीं जो भ्रष्ट सरकार है उसे बाजू कर सकते, गिरा सकते। इतने मौलिक अधिकार संविधान ने हमें दिए हैं, उसी के कारण हम अपने लोकशाही को मजबूत कर सकते हैं। तो मैं आपके माध्यम से नागरिकों से यह आह्वान करूंगा कि जब भी हमारे देश में चुनाव होते हैं और चुनाव के दिन मतदान होता है, ये मतदान हमारे लिए राष्ट्रीय उत्सव होना चाहिए। देश की मजबूती सरकार बने, संविधान की मजबूती बने, संविधान का जो फंडामेंटल जो योजनाएं हैं वो उससे धक्का न लगते हुए जो अमेंडमेंट्स हो रहा है उसके बारे में हमारा चिंतन हो और ये हर नागरिक जो जागरूक होगा, शिक्षित होगा, जो पढ़े लिखेगा, जो सामने आकर चर्चा करेगा, तो सरकारों के ऊपर भी नागरिकों को दबाव बनाने का अधिकार इस संविधान ने दिया है।
उस दबाव का, ये संविधान के अधिकार का सदुपयोग नागरिक करेंगे, ऐसी आपके माध्यम से मैं अपेक्षा व्यक्त करता हूँ। पुनश्च एकदा भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के सामने नतमस्तक होता हूँ और संविधान के दिन के उपलक्ष्य में सभी नागरिकों को भारतीय जनता पार्टी की ओर से शुभेच्छा व्यक्त करता हूँ। 26 नवंबर 2022 को संबोधि एकेडमी महाराष्ट्र संचालित एवं महात्मा ज्योतिबा फुले शोध एवं प्रशिक्षण संस्थान नागपुर एवं डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर शोध एवं प्रशिक्षण संस्थान पुणे ने संबोधि प्रतियोगिता परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद संबोधि एकादमी के संस्थापक अध्यक्ष समाजभूषण माननीय श्री भीमराव हत्ती अंबिरे के मार्गदर्शन में संविधान दिवस का आयोजन किया। कार्यक्रम के मुख्य अतिथि श्री पी.जी. वाबले, सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद, कार्यक्रम के मुख्य अतिथि आदि उपस्थित थे। औरंगाबाद जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे आमचे तरुण तडफदार मित्र सहाय्यक आयुक्त माननीय पी.जी. वाबळे साहेब, मंचावर उपस्थित तज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थी मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या उत्साहात करत असतात। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि त्याच्यामुळे भारत देश एक संघ आहे। तुम्ही सगळे MPSC, बँकिंग, पोलीस भारताची काय स्थिती पाहिलं तर संविधानामुळे भारत एक संघ आहे। भारतामध्ये असलेले अनेक जाती धर्म, सगळ्या जाती धर्म ठीक असतील, त्यांचे विचार समाजामध्ये लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असतात। संविधान कशी निर्मित झालं, संविधान समितीमध्ये बाबासाहेबाला कशा कशा पद्धतीने बाबासाहेब संविधान समितीमध्ये आलेच नाही पाहिजे। काही या देशामधले मोठे महान व्यक्ती होते, मला हे माहीत असलं पाहिजे की संबोधि अकॅडमी येथे भेट दिली असता विद्यार्थ्यांसोबत मी चर्चा केली। तसेच विद्यार्थ्यांची वेगवेगळी भाषणं ऐकली। भाषणे ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास पूर्ण करत आहेत, चांगल्या प्रकारची तयारी करत आहेत आणि निरीक्षण केलं असता संबोधि या केंद्रामध्ये अतिशय अद्ययावत अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्याचे दिसून आलं। वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स, अभ्यासिका या ठिकाणी अतिशय एनरिच असे आहेत, सगळ्या सुसज्ज अशी अभ्यासिका आहेत, सर्व सुविधा आहे। एवढंच नाही तर याच्या रूममध्ये AC सुद्धा आहे। हे बघून मी खरोखरच म्हणजे अगदी भारावून गेलो आणि अशा अभ्यासिका वस्तुतः मी यापूर्वी पाहण्यात आलेलं नाही आणि विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा, इथल्या ज्या सुविधा आहे या सुविधांचा चांगल्या प्रकारचे लाभ घेऊन या केंद्राचं नाव नक्कीच मोठं केलं पाहिजे, असे या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि संपवतो। 164 उधना विधानसभा सीट के बहुजन समाज पार्टी के अधिकृत उम्मीदवार सुरेश भाई सोनवने इन्होंने आज महात्मा ज्योतिबा फुले के पुण्यतिथि के अवसर पर अपने प्रचार कार्यालय में उनकी प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया। इस वक्त बड़ी संख्या में कार्यकर्ता और समर्थक उपस्थित थे। महात्मा ज्योतिबा फुले अमर, जय ज्योति, जय क्रांति। महात्मा ज्योतिबा फुले अमर रहो। पूरे विश्व के लिए एक प्रेरणा मूर्ति थे और जो कार्य उन्होंने किया मनुवादी व्यवस्था में, पेशवा के काल में, अंग्रेजों के काल में, जो सराहनीय काम है कि जो एक प्रकार की सामाजिक समता उन्होंने प्रस्तावित की महाराष्ट्र में, जहाँ एक व्यक्ति से दूर रहते थे, लोगों को छूने से भी धर्म भ्रष्ट होता था। ऐसी स्थिति में महात्मा ज्योतिबा फुले जी ने अकाल के समय अपना खुद का पानी का तालाब आम आदमियों के लिए और खास करके हमारे अछूत भाइयों के लिए उस समय खोला। आज के दलित समाज के लिए, बौद्ध समाज के लिए ये उनके लिए बहुत बड़ी एक क्रांतिकारी का कदम उनका था। समाज के हितों के लिए उनको उनके समाज ने समाज से बाहर डाल दिया, समाज के बाहर फेंक दिया, और उन्होंने किसी की परवाह नहीं की और वो अन्य अत्याचार के खिलाफ, रूढ़िवादी व्यवस्था के खिलाफ, अंधश्रद्धा के खिलाफ जीवन के अंत तक लड़े। खुद की बीवी को
पढ़ाया और उनको शिक्षिका बनाया, जो देश की पहली शिक्षिका है। आज ये भारतीय समाज का दुर्भाग्य है, बहुत बड़ा दुर्भाग्य है कि जो माता ने इस देश के लोगों को, महिलाओं को शिक्षित बनाया, जिस महापुरुषों ने महिलाओं को चूल मूल से मुक्त किया, उनको पूजने के बजाय लोग कई और जगह पूजा पत्री करते हैं। ये देश का दुर्भाग्य के साथ साथ समाज का भी दुर्भाग्य है। आज उनके पुण्यतिथि के अवसर पर हम सभी ने उनसे प्रेरणा लेनी चाहिए। उनके जो आदर्श है जीवन में, समता, बंधुता, करुणा, मैत्री, जो तथागत बुद्ध के विचार थे, जो डॉक्टर अम्बेडकर के विचार थे, क्योंकि बाबा अम्बेडकर ने खुद महात्मा ज्योतिबा फुले को अपना गुरु माना था। हम सब भी उनको गुरु मानते हैं, मगर गुरु के कहने पे चलते नहीं है। ये बड़ा हमारा दुर्भाग्य है। और आज हम संकल्प करेंगे कि उतना 164 विधानसभा मत विस्तार के तमाम मतदाताओं की ओर से मैं फुले साहब को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और श्रद्धा सुमन अर्पित करता हूँ। महात्मा ज्योतिबा फुले अमर रहे, अमर रहे, अमर रहे। महात्मा ज्योतिबा फुले अमर रहे, अमर रहे, अमर रहे। उतना 164 विधानसभा मत विस्तार के मतदाताओं को अपील करता हूँ कि छत्रपति फुले शाहू डॉक्टर अम्बेडकर के विचार को जिंदा रखने के लिए आने वाले 1 दिसंबर को आप मेरे हाथी बहुजन समाज पार्टी के हाथी चिन्ह के समोर 3 क्रमांक का बटन दबाकर मुझे विजयी बनाकर आपकी सेवा का मौका दो। तभी सही मायने में हम फुले शाह अम्बेडकर कहलाएंगे। जय ज्योति, जय क्रांति, जय ज्योति, जय क्रांति, जय शिवराय, जय शिवराय, जय भीम, जय भीम। महात्मा ज्योतिबा फुले अमर रहो। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है। लातूर के महाविहार, रामेगांव, सातकर्णी नगर में और महात्मा बसवेश्वर कॉलेज में बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया संविधान दिन। पूज्य भंते बुद्धशीलन भारतीय संविधान की प्रस्तावना पढ़कर कार्यक्रम की शुरुआत की। उन्होंने कहा कि संविधान का पालन सिर्फ सरकार ने ना करके पूरे भारतवासियों को करना चाहिए। वहीं महात्मा बसवेश्वर कॉलेज में संविधान दिन के अवसर पर संविधान गुण गौरव परीक्षा भी ली गई। प्राचार्य श्रीकांत गायकवाड़ ने कहा, 190 विद्यार्थी गुण गौरव परीक्षा में बैठे थे और विद्यार्थियों में संविधान के प्रति जन जागृति करने का प्रयास इस संविधान दिन पर किया गया। हमारा कॉलेज महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, एनएसएस विभाग, सोशल वर्क डिपार्टमेंट, एनसीसी, ये सभी छात्राओं यहाँ पे सामाजिक न्याय भवन में सुबह 8 बजे गए। वहाँ पे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आदरणीय पीपी पृथ्वीराज सर, सीईओ अभिनव गोयल सर, इनके उपस्थिति में एक रैली का आयोजन यहाँ पे किया है। वो रैली संपन्न हुई। बाद में हमारे कॉलेज के सब स्टूडेंट, हम सब स्टाफ डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर उद्यान में गए। वहाँ पे बाबा साहब को हमने विनम्र अभिवादन किया। हमारे कॉलेज में आज भारतीय संविधान गुण गौरव एग्जाम हो रही है। यहाँ पे हम 10 प्रोफेसर ये एग्जाम ले रहे हैं। उसमें 190 स्टूडेंट जो है ये बैठे हुए हैं। आज दिनांक 26 नोव्हेंबर या दिवशी आपल्याला आपल्या देशाला व आपल्याला संविधान लागू करण्यात आले होते। संविधानामुळे आपल्याला आपले मूलभूत हक्क मिळू लागले। संविधानामुळे मानवाला मानवाचे हक्क मिळू लागले। संविधानामुळे आज जर आपल्या देशाला संविधान लागू झाले, म्हणून आज मी ह्या शाळेमध्ये शिकत आहे, या कॉलेजमध्ये जात आहे, कारण की हे सगळं संविधानामुळे होऊ लागलं। जर संविधान नसते तर आज कदाचित मी हे तुमच्या मंचावरती नसते, कारण की संविधानामुळे माझे समान हक्क मिळू लागले, मला शिक्षणाची परवानगी भेटली। मला भारत के जो शेजारी राष्ट्र है, नेपाल, चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका,
इस राष्ट्र में पॉलिटिकल क्राइसिस हर वक्त होते आ रहे हैं। जो भी सरकार कानूनी तरीके से कार्यरत है, उस सरकार को डिस्टर्ब करके दूसरा सरकार वहां आ सकता है। लेकिन भारत में ऐसी सिस्टम है कि यहाँ कभी भी हुकुमशाही नहीं आ सकती। हुकुमशाही नहीं आने के लिए सब लोगों ने मिलकर प्रयास करना चाहिए। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को अभिप्रेत रहने वाला भारतीय समाज निर्माण करने के लिए हम प्रयत्नशील है। व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्य या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आजच्या दिवसाच्या निमित्ताने हे जे काही संविधान आहे आपण स्वतः परत अर्पण केलेलं आहे। आपल्या सगळ्या भारतीयांनी ते स्वीकारलेलं आहे। मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झालेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर अख्ख्या जगामध्ये सर्वात मोठं लिखित संविधान म्हणून या आपल्या भारतीय संविधानाचा गौरव आणि नावलौकिक सगळीकडे जगामध्ये झालेला आहे। याच्यामध्ये 395 कलम 8 परिशिष्ट अशा पद्धतीचं मोठं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत आदर्श अशा स्वरूपाचं संविधान या देशाला अर्पण केलं। आणि हे करत असताना अत्यंत हालाकीच्या म्हणजे खूप मेहनतीच्या परिस्थितीमध्ये खूप मेहनत घेऊन बाबासाहेबांनी या देशाला एक सुंदर असं संविधान दिलेलं आहे। हे अबाधित ठेवून त्यांच्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी या संविधानामध्ये अतिशय भरगच्च अशा प्रकारच्या तरतुदी निर्माण करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यानुसार 1950 पासून 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे। परंतु सध्याचं जर चित्र पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की संविधान कितीही चांगलं असून बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे संविधान कितीही चांगलं असलं तर त्याची अंमलबजावणी करणारी माणसं जर म्हणजे चांगली नसतील किंवा योग्य त्यांची मानसिकता नसेल तर ते कुचकामी ठरेल अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं। वास्तविक आपल्या या 73 वर्षामध्ये एकाही माणसाला दुःख, दारिद्र्य, दैन्य हे नसायला पाहिजे होतं, म्हणजे समृद्ध जीवन हे जगायला पाहिजे होतं। परंतु आपण सगळीकडे पाहतो संविधान दिनाचं सगळीकडे औचित्य म्हणून साजरा केला जातोय। ऑल इंडिया पैंथर सेना अंधेरी तालुका के अध्यक्ष संदीप ढाले ने 26 नवंबर को संविधान गौरव दिवस का आयोजन किया। इस मौके पर अखिल भारतीय पैंथर सेना के अध्यक्ष दीपक भाई केदार और उनके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, मुंबई प्रदेश अध्यक्ष मौजूद रहे और रिपब्लिकन पार्टी ने उन्हें याद किया। पार्टी के उत्तर पश्चिम जिले के आयोजक भीमराव ढाले, मुंबई क्षेत्र के युवा सचिन बाबा गायकवाड़, रिपब्लिकन पार्टी लोकतंत्र राष्ट्रीय महासचिव राजन मखनीकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, मुंबई के आयोजक सचिन लक्ष्मण मगर, अंधेरी तालुका के अध्यक्ष युवा आठवले, गौतम मोरे, इंदुताई गामर, कोमल शिंदे, कल्पना दले, पार्टी के कई कार्यकर्ता उपस्थित रहे। युवा डॅशिंग नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय दीपक भाई केदार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं अंधेरी तालुक्याच्या वतीने भारतीय नागरिक कुठेही जात नाही। हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र भारतीयांसाठी लिहिलं, फक्त बौद्धांसाठी लिहिलं नाही। समग्र भारतीयांसाठी लिहिलेलं हे संविधान। आणि मी 8 दिवसापासून सभा घेतोय, रॅल्या काढतोय। संविधानाचा गौरव कोण करतंय? निळा रुमाल गळ्यात टाकून जय भीम वाले करतात। आणि मला गर्व वाटतोय की बाबासाहेबांचे लेकरं म्हणून या संविधानाचा गौरव आम्ही करतोय। आम्ही या भारतीयांचं रक्षण करतोय। जय भीम म्हणून आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो। घरात बसा, खुशाल घरात बसा, खिडक्यातून बघा, लाज वाटली पाहिजे। संविधान हे भारतीयांसाठी होतं, बाबासाहेबांनी फक्त संविधान आमच्यासाठी।
पण आम्ही हे संविधान वाचवणार, हे संविधान टिकवणार आणि भारताच्या रक्षणासाठी मैदानात उतरणार, हे आम्ही या ठिकाणी ठणकावून या मनुवाद्यांना सुद्धा सांगतो. मित्रांनो, कधी नाही त्या संविधानावरती या 7 वर्षामध्ये हल्ले झाले. संविधान जाळण्याची हिंमत एका पक्षाचा हरामखोर खासदार, कर्नाटकचा खासदार झाला, तो इथं महाराष्ट्रात पाहिजे होता, पाय तोडून मोकळा केला असता. काय स्टेटमेंट दिलं की आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलो. भाजपचा खासदार होता आनंद हेगडे, हरामखोर साला, तो जर महाराष्ट्रात असता तर पॅन्थरचा हिसका त्याला दाखवून दिला असता. आणि ठणकावून सांगितलंय, रोज ठणकावून सांगतोय, आता संविधानाला एक वेळेस तुम्ही जाणलंय, पुन्हा हात लावून दाखवा, हात कलम केल्याशिवाय पॅन्थर राहणार नाही, हा इशारा या देशाला. गौरव दिन पर परीक्षा का आयोजन नांदेड़ के भैया साहेब आम्बेडकर बुद्ध विहार में किया गया था. रिपब्लिकन सेना के जिलाध्यक्ष माधव दादा जमदाड़े इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में रिपब्लिकन सेना के उपाध्यक्ष मधुकर झड़गे, सामाजिक कार्यकर्ता के यचवने सदावर्ते अतिथि के रूप में मौजूद थे. अखिल भारतीय भिक्खू संघ नवजीवन परिवर्तन द्वारा नांदेड यवतमाळ संविधान गौरव दिनानिमित्त परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. आज सकाळी बुद्ध आणि धम्म ग्रंथावर ऑनलाईन परीक्षा होती, त्यामध्ये विद्यार्थी बसलेले आहेत, तसेच संविधानावर सुद्धा आज बसलेले आहेत. आजपासून आम्ही असा निश्चय केलेला आहे की वर्षभर हे अभियान राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. येत्या 14 जानेवारीला सुद्धा आम्ही भव्य स्वरूपात परीक्षा घेण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. मी नांदेडच्या सर्व बौद्ध बांधवांना तसेच सगळ्या नागरिकांना अशी विनंती करतो की आपण संविधानावर परीक्षा बसण्यासाठी इथे नांदेडला सहकार्य करावं. नगर में परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का यहाँ स्कूल है, नक्सेन विद्यालय, और यहाँ पे ही भैया साहेब अम्बेडकर प्रभात नगर में स्थित है. इस सभागृह में बुद्ध और बुद्ध आणि त्यांचा धम्म इस ग्रंथ पे सवेरे 4 बजे से लेकर 6 बजे तक ऑनलाइन की एग्ज़ाम हुई. और परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इस देश में आज के दिन 26 नवंबर 1949 को इस भारत के सरकार को संविधान दिया है. और इस परीक्षा के अवसर पर हमारी यही सारी इच्छा है कि बाबा साहब ने जो इस देश के तमाम समाज को, नागरिकों को, 135 कोटि जो देश में आज लोग रहते हैं, विविध जाति धर्म के लोग हैं, विविध ग्रंथ के लोग हैं, मगर सबसे बड़ा जो ग्रंथ है ये संविधान है. संविधान यानी इस भारत का स्वाभिमान है. और ये परीक्षा कि बाबा साहब ने दिए हुए संविधान, ये संविधान का अधिकार बौद्ध समाज को नहीं, किसी जाति धर्म को नहीं, तो इस देश को दिया है, इस देश के तमाम लोगों को दिया है, और इस बहुजन समाज को दिया है जो गरीबी से बाहर निकलना. संविधान यानी जो गूंगा था, जिसको बोलने का अधिकार नहीं था, तो वो बोलता है. और इस परीक्षा के अवसर पर हम यहाँ पे प्रभात नगर में भैया साहेब अम्बेडकर के सभागृह में सर्व जाति धर्म के लोग यहाँ पे आज परीक्षा को बैठे हैं. और इनके चेहरे पर हमने देखा है कि संविधान बहुत अच्छी तरह इन्होंने पढ़ाई की है. और जो आदमी आज पढ़ाई करेगा, आज का युवक जो पढ़ाई करेगा, तो मैं ये कहूँगा कि कल का भारत बहुत ही अच्छा है, और ये संविधान के माध्यम से ये भारत चलाएगा. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है.
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है। कोल्हापुर में भारतीय संविधान सम्मान समिति की ओर से संविधान दिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। सभी बौद्ध बांधव ने हाथ में समता, समानता, बंधुत्व झंडा लेकर भारतीय संविधान की जय जयकार करके कोल्हापुर के ऐतिहासिक बिंदु चौक से निकाली रैली। छत्रपति शिवाजी महाराज पुतले को अभिवादन करके श्राव महाराज स्मृति स्थल पर आकर अभिवादन किया गया। इस वक्त प्रेमानंद मौर्य, प्राचार्य शरद गायकवाड़, पंडित चोपड़े इन्होंने अपनी बात रखते हुए हर साल विविध कार्यक्रम संपन्न करने का आह्वान किया। आणि लिखित स्वरूपातलं भारतीय संविधान म्हणून संपूर्ण जगभर त्याची ख्याती आहे। त्या भारतीय संविधानानं 2500 वर्षांचा तमाम भारतीयांचा इतिहास बदललेला आहे। त्या भारतीय संविधानासाठी आपण सज्ज राहूया, त्याचं संरक्षण करूया, संवर्धन करूया आणि संविधान साक्षरता हे अभियान आपण राबवत राहूया, कारण संविधान हाच खरा या देशाचा राष्ट्रधर्म आहे। संविधान दिन आपण संपूर्ण देशभर नाही तर जगभर साजरा होत आहे आणि ज्या कोल्हापूर शहरानं समतेचा संदेश, शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिला, त्या नगरीमध्ये सुद्धा आपण त्या भारतीय संविधान सन्मान समितीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी ही रॅली आयोजित केलेली आहे। या रॅलीमध्ये सर्व संघटनांचे पदाधिकारी, पुरोगामी संघटनांचे, परिवर्तनवादी संघटनांचे सर्व पदाधिकारी सामील झालेले आहेत। त्याचबरोबर सामान्य नागरिक ज्यांना भारतीय संविधानाबद्दल आस्था आणि आपुलकी आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांना, त्याचबरोबर सर्व भारतीयांना मी या संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढे ही सन्मान समिती जी आहे ती या संविधानाबद्दल जनजागृती करणार आहे। वर्षभर याचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत। या सर्व बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आपण सर्व सकाळपासून मीडियाच्या माध्यमातून विविध चॅनलचे पदाधिकारी, सर्व प्रसार माध्यमांचे पदाधिकारी, या ठिकाणी प्रतिनिधी आपण सर्व उपस्थित राहणार, त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी राजर्षी शाहूंच्या समाधीस्थळी आज या कार्यक्रमाचा समारोप होत आहे। राजर्षी शाहूने या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर याचा समारोप झालेला आहे आणि दिवसभरामध्ये संविधानाच्या प्रबोधनात सातत्याने आपले हे कार्यक्रम चालू राहतील। या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा संविधान सन्मान समिती सातत्याने प्रयत्नशील राहील। या ठिकाणी एवढंच मी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। संविधानाचा जागर झाला पाहिजे, संविधानाचं साक्षर झालं पाहिजे, या ठिकाणी त्याचा आमचा हा छोटासा उपक्रम आहे। आम्ही भारताचे लोक म्हणून या संविधानाची सुरुवात होते, पण दुर्दैवानं त्या देशवासियापर्यंत आतापर्यंत संविधान पोचून दिलं नाही। त्यामुळं इथून पुढच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्वच देशातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची एक जबाबदारी आहे की हे संविधान खऱ्या अर्थानं या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव स्थापन करतंय आणि आत्ताचा जो देश आहे तो अखंडितपणे जे ठेवलेला आहे ते फक्त आणि फक्त संविधानामुळे। अंबरनाथ में संविधान दिवस बड़े पैमाने पर मनाया गया। अंबरनाथ नगर पालिका के परिसर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले को समता सैनिक दल की किरण चन्ने ने बाबा साहेब प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर सलामी दी। शुरुआत में त्रिशरण पंचशील दिया गया और समता सैनिक दल की महिलाएं बड़ी संख्या में मौजूद रहीं।
2 वर्ष 11 महिने 18 दिस किती सोसल अभिमान, काळाच्या तुकड्यावर काढल दिस तरी थकल नका मान, 7 रमाची बुद्ध धमाचं मिळालं वरदान, हर पुनबान जीवाचं करून रान लिहिलं संविधान, हर पुनबान जीवाचं करून रान लिहिलं संविधान, कुणाची मिळाली न साथ आजवर झाला हो आघात, पुस्तका सवे काढली रात दिव्याखाली झोपली माझी जात, रक्ताचं नव्हतं नात पेटवली आयुष्याची वात, मायेने भरवला तो घास शिजलं नाही जरी घरात. 26 नोव्हेंबरचं महत्त्व असं आहे की बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस झिजून संविधानाची निर्मिती केलेली आहे आणि त्याच संविधानावर आज आपला देश चालतो आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आपल्याला या संविधानाने काही आपल्याला नैतिक कर्तव्य पण दिलेले आहेत आणि अधिकार पण दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून आपण गुलामगिरीतून आता बाहेर पडलेलो आहोत. याच्या मागे बाबासाहेबांसारखा हिरा आपल्या देशामध्ये जन्मास आलेला आहे म्हणून आपल्यासारखी माणसं निर्माण झालेली आहे. भारतीय बौद्ध महासभा अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या सोसायटीच्या बुद्धिस्ट सोसायटीच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांच्या कार्याला व प्रचाराला माझा मानाचा जय भीम. तसेच आजचा जो दिवस आहे संविधान दिवस 73वा संविधान दिवस आपण आज साजरा करतोय. आपल्याला संविधानामध्ये जे कायदे आपल्याला लागू करून दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्यातून आपल्याला माहितीच आहे की घटनेत म्हणजे संविधानामध्ये किती कलम आहेत आणि काय काय कार्य केलेलं आहे. आणि ते संविधान लिहित असताना बाबासाहेबांना त्या पूर्ण जनतेचा किंवा लोकांचा किती अभ्यास करावा लागलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी आपल्या संविधानामध्ये सर्वांना मानवतेंना हक्क आणि न्याय मिळवून दिलेला आहे. स्त्रियांसाठी खरं तर अनेक समाज सुधारकांनी कामं केलेली आहेत, परंतु स्त्रियांसाठी हक्काने जो हक्क आहे, न्याय आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातूनच दिलेला आहे. आणि त्या संविधानातून आपल्याला बाबासाहेबांचे जे महिलांसाठी जे कामं आहेत ते आपल्याला जेव्हा आपण संविधान वाचतो तेव्हा आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला देशामध्ये जन्म घेतला, जन्मापासून ते त्यांना मृत्यूपर्यंत इथल्या जातीवादी मनुवादी लोकांनी त्यांना किती त्रास दिला हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे. बाबासाहेबांनी स्वतःचं रक्त आटवून आज आमच्यासारख्या तुमच्यासारख्या सर्वांना ही कपडे घालण्याची, गाड्यात फिरण्याची, बंगल्यात राहण्याची, मोबाईल सर्व वापरण्याची जी VIP जी परिस्थिती आलेली आहे, केवळ आणि केवळ हे बाबासाहेबामुळे आले. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, ते फक्त बाबासाहेबामुळे आहे असं मला वाटतं. कारण या देशामध्ये आज मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, 18 पगड जात्या असतील, भटक्यामुक्त जात्या असतील, या सर्वांना आज संविधानाची आठवण येत आहे आणि संविधान त्यांना समजत आहे. कारण प्रत्येक लोक म्हणतात की आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे, पण या देशाचं संविधान लिहिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना मानण्यात अजून यांची मानसिकता आलेली नाही, ते आली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर तुम्हाला न्याय मिळतो. या देशातील 26, 27, 28 संघराज्य हे एक आहेत ते फक्त संविधानामुळे. साधं एक उदाहरण घ्या, एका घरामध्ये आई वडील मुलगा सून हे एक राहत नाहीत, पण बाबासाहेबांनी असे एक संविधान दिलेले आहे ना की या देशातले जे संघराज्य आहेत ते एकसंघ राहिलेले आहेत. ह्या संविधानाची कमाल आहे आणि या संविधानाची ताकद, संविधानाचे नियम
यामुळे या देशामध्ये एकात्मता राहिलेली आहे. लोक म्हणतात विविधता आहे, विविधता आहे बरोबर आहे, पण त्या विविधतेला बाबासाहेबांनी ह्या संविधानामध्ये बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. विग्रस्त झाल्या आणि आमच्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर संविधान लिहायचा प्रकार काय झाला, कोणी डॉक्टर झालं, वकील झालं आणि कोणी इंजिनियर झालं, कोणी जज झालं. आणि दुसरी गोष्ट अशी की बाबासाहेबांनी समता ममता बंधुत्व कर्तृत्व असं हृदयात ठेवलं आणि आपलं ते दिल्लीला ते राजकारण पाठवलेलं आहे असं संविधानमध्ये सांगितलेलं होतं बाबासाहेबांनी. तसेच आपल्या बाबासाहेबांनी सगळं घरदार सोडलं, सगळं पोरं सोरं सगळे म्हणजे असे जमिनीत गेले बाबासाहेबांचे आणि आपल्या बायकोकडे सुद्धा लक्ष दिलं नाही बाबासाहेबांनी आणि त्या संविधानाकडे लक्ष दिलं बाबासाहेबांनी. आणि आज आपण त्या संविधानाच्या जीवावर चालतो आहे. आज बाबासाहेबांनी सगळ्या म्हणजे हा भारत देश म्हटलं म्हणजे तर आपल्या संविधानावरच चालतो आहे. आणि जे फूल आहे ते क्रांतीचे जे फूल आहे ते वाढलेल्या रानात आहे, परंतु त्या फुलाला बाबासाहेबांनी असं फुलवून टाकलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस बाबासाहेबांना संविधान लिहायला दिलेलं होतं त्यावेळेस 6 जण होती तिथे, पण ते 6 जण कुठे कुठे चालले गेले आणि बाबासाहेबांनी एकट्यांनीच ते संविधान लिहिलेलं होते. आणि 2 वर्ष 11 महिने 17 दिवस असं बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलेलं आहे. आणि तसेच गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केलेले आहे. आणि आज बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास केला आणि अभ्यास करून एवढं आपल्याला हा भारत देशाला एवढं संविधान बहाल करून दिलेलं आहे. 26 नवंबर 1949 को विश्व रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने देश को भारतीय संविधान अर्पण किया. इसी दिन को पूरे भारतवर्ष में संविधान दिन के रूप में मनाया जाता है. बुल्ढाना में आई करियर एकेडमी बुल्ढाना और बार्टी पुणे की तत्वज्ञान से संविधान दिन मनाया गया. बुल्ढाना शहर में वॉक फॉर संविधान, संविधान के साथ चलो मुताबिक रैली निकाली गई. रैली में आई एकेडमी के विद्यार्थियों ने जगह जगह पर पथनाट्य का सादरीकरण. भारतीय संविधान दिन जो संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, याचंच औचित्य साधून आई फाउंडेशनने बुलढाण्यामध्ये आज एक दिवसीय संविधान प्रचारकांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेमध्ये कोचिंग क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांना भारत कसा घडवावा, संविधानाची गरज काय आहे, संविधानाविषयी असलेले समज गैरसमज आणि भारतीय संविधानानुसार भारत कसा घडवायचा आहे याविषयी या कार्यशाळेतून माहिती देण्यात येणार आहे. वॉक फॉर संविधान ही मूवमेंट रॅलीच्या माध्यमातून राबवली. सर्व विद्यार्थी, इतर नागरिक, फॅकल्टी, आमचा स्टाफ सर्व सहभागी झाले आणि सामाजिक न्याय भावनापर्यंत आम्ही ती रॅली नेली. तिथून त्यानंतर दुपारी एक छान ॲक्टिव्हिटीज ॲडव्होकेट आकाश पवार, ॲडव्होकेट विकास जाधव, नंतर प्राध्यापक गजेंद्र गवई ही सगळी मंडळी संविधान प्रचारक जे आहेत त्यांच्या समवेत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं, संविधानाचं महत्त्व कळावं आणि संविधान आतापर्यंत राज्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत त्याची अंमलबजावणी का झाली नाही याची खंत जी आहे ती दाखवली आणि त्यामध्ये दुरुस्ती व्हावी ही भावना त्या पाठीमागे आहे. आणि संविधान दिन साजरा पाठीमागे आज संपूर्ण देशात एक वेगळं वातावरण आहे. लोक भीतीत जगत आहेत, त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. जगण्याचा मार्ग थांबला की काय असं वाटत आहे, लोकशाही धोक्यात आहे की काय असं वाटत आहे. त्याचं मूळ कारण आहे की इथल्या लोकांना संविधान कळलं नाही की काय अशी शंका निर्माण. बार्टी अंतर्गत हा उपक्रम राबवला जातो. आज संविधान दिनानिमित्त तेव्हा 100 विद्यार्थ्यांची एक संविधान रॅली सकाळी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सेपरेट आपापलं एक पथनाट्य सादर केलं. अतिशय सुंदर पद्धतीचं स्त्रीमुक्ती आणि बाकीच्या इतर गोष्टींवर पथनाट्य सादर करण्यात आले. त्याच्यानंतर दुपारी व्यक्तिमत्व विकासाच्या सहाय्याने संविधान प्रचारक जे आलेले आहेत ते व्यक्तिमत्व विकास अंतर्गत मुलांचे कार्यक्रम घेतात. सामने दीक्षा मैंने यहाँ पर प्राप्त की है और बाबा साहब अम्बेडकर जी का जो धम्म का संदेश है वो केवल भारत तक ही नहीं, भारत के बाहर भी जितने भी बुद्धिस्ट कंट्रीज हैं उन तक पहुँच कर कि हम भारत के बौद्ध हैं और भारत में बौद्धों की एक स्वतंत्र व्यवस्था कैसे निर्माण होनी चाहिए, कैसे खड़ी होनी चाहिए. आज 65 ईयर्स हमको पूरे हुए हैं बौद्ध धर्म की दीक्षा लेकर और आज इन 65 ईयर्स में एक बहुत बड़ा बदलाव हमको देखने मिल रहा है.
रिपब्लिकन पार्टी के प्रदेश कार्यकारिणी सदस्य एवं सोलापुर जिलाध्यक्ष सोमनाथ भोसले द्वारा आंगनवाड़ी के बच्चों को जलेबी व बिस्कुट का वितरण किया गया। अकलूज में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को जिलाध्यक्ष सोमनाथ भोसले ने पुष्पांजलि अर्पित कर नमन किया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक के बच्चों ने भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को वंदन किया। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे। जय भीम इंडिया में। जय भीम।